पोल ऑफ पोलनुसार मुंबई महापालिकेवर फडकणार महायुतीचा झेंडा. भाजप शिवसेनेला 135 तर ठाकरे बंधूंना 63 जागा मिळण्याचा अंदाज. ॲक्सिस मा इंडियाच्या पोलनुसार मुंबईकरांचा कौल महायुतीला. शिवसेना भाजपचे 131 ते 151 जागा निवडून येण्याची शक्यता, तर ठाकरे बंधूंचे 58 ते 68 उमेदवार विजयी होण्याचा अंदाज. राज्यातील 29 महापालिकांसाठी उद्या मतमोजणी. दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला. मुंबई, पुणे, ठाण्याकडे सर्वांचं लक्ष. उल्हासनगरमध्ये ईव्हीएम मशीन बाईकवरून घेऊन जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अडवलं. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वातावरण निवळलं. ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या गाडीच्या मागे ठाकरेंच्या सेनेकडून बाईकवरून पाठलाग. कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून ठाकरेंची सेना सतर्क. पुण्यात भाजपकडून मतदानानंतर भेळ भत्ता कार्यक्रमाचं आयोजन. मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास. प्रयागराजमधील माघ मेळ्यानं यंदा गर्दीचे सर्व जुने विक्रम मोडले. उभे राहण्यासाठी ही जागा मिळेना. महाकुंभ मेळ्याची आली प्रचिती. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी. आणि प्राईम टाईम बुलेटिनमध्ये पुढच्या तासाभरात आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आणि मुख्यतः ज्याची सगळ्यांना उत्सुकता आहे ते म्हणजे उद्याच्या निकालाचे एक्झिट पोल आपल्याला बघायचे आहे. सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे. राज्यात 9 वर्षांनंतर लागलेल्या महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे. 29 महापालिकांसाठी मतदान पूर्ण झालं. उद्या सकाळी 10 वाजल्यापासून महापालिकांचे निकाल हाती येऊ लागतील. मात्र यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष असेल ते म्हणजे मुंबई महापालिकेच्या निकालांकडे. नेहमीप्रमाणे बीएमसीवर कोणाचा झेंडा फडकणार, कोणाची सत्ता येणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे बंधू विरुद्ध भाजप शिवसेना अशी थेट लढत होतीये. त्यामुळे बीएमसीवर कुणाचा झेंडा फडकणार ते आता बघावं लागणार आहे आणि त्याविषयीची उत्सुकता सगळ्यांमध्ये निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यापूर्वी विविध संस्थांकडून मुंबईतल्या एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पोल ऑफ पोलच्या आकडेवारीनुसार मुंबईत एकूण 227 जागांपैकी शिवसेना आणि भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आणि त्यानंतर शिवसेना युबीटी असेल किंवा मनसेला किती जागा मिळतील याविषयीचाही अंदाज आहे. तर एक्झिट पोल नेमकं काय सांगताय ते आपण बघूयात. अर्थात हे एक्झिट पोल आहेत. मुंबईचा पोल ऑफ पोल नेमका काय आहे तेही आपण बघतोय. ॲक्सिस माय इंडियाचा पोलनुसार भाजप प्लस म्हणजे भाजप शिवसेना त्यांची जी युती आहे त्यांना 131 ते 151 जागा 227 पैकी मिळू शकतात. म्हणजे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून ही आघाडी, ही युती समोर येऊ शकते. त्यानंतर शिवसेना युबीटी आणि प्लस म्हणजे शिवसेना युबीटी, मनसे, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांची जी आघाडी होती त्यांना 58 ते 68 जागा मिळतील. काँग्रेस प्लस म्हणजे काँग्रेसनंही वंचितसोबत युती केलेली होती त्यांना 12 ते 16 जागा मिळतील आणि इतर पक्षांना 6 ते 12 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे जेबीसीचा पोल आपण बघितला तर भाजप प्लसला म्हणजे भाजप महायुतीला 138 जागा मिळण्याचा अंदाज आहे. शिवसेना युबीटी सोबत जी काही आघाडी होती त्यांना 59 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेस सोबत जे पक्ष होते त्यांना मिळून 23 जागा मिळू शकतात आणि इतरांना 7 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर डीव्ही रिसर्चचा आपण पोल बघितला तर त्यानुसार भाजप महायुतीला 107 ते 122 जागा मिळण्याचा अंदाज आहे. शिवसेना युबीटी प्लस जे आहेत त्यांना 68 ते 83 जागा मिळू शकतील आणि काँग्रेस प्लसला 18 ते 25 जागा आणि इतर पक्षांना म्हणजे त्याच्यामध्ये अपक्ष सुद्धा आले त्यांना 10 ते 19 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यानंतर जनमतचा पोल आपण बघितला तर त्यानुसार 138 इतक्या जागा भाजप प्लसना मिळण्याचा अंदाज आहे. म्हणजे यामध्ये सुद्धा भाजप सगळ्यात मोठा पक्ष, भाजपची जी काही युती आहे तीच सगळ्यात मोठी म्हणून पुढे येणार आणि सत्ता स्थापन करणार असा दावा करण्यात आल्याचं दिसतंय. त्यानंतर शिवसेना युबीटी प्लसला 62
63, काँग्रेस प्लसला 20 आणि इतरांना 7 जागा मिळतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलाय. त्यानंतर टाइम्स नेटवर्कचा आपण पोल बघितला तर त्यांच्यानुसार 142 227 पैकी 142 जागा या भाजप युतीच्या येतील. त्यानंतर शिवसेना युबीटीची जी आघाडी आहे त्यांना 58 जागा मिळू शकतील आणि काँग्रेसला 0 म्हणजे भोपळा मिळेल असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे. काँग्रेसने तसं वंचित बहुजन आघाडी सोबत आघाडी केलेली होती. त्यानंतर इतरांना 27 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. टाइम्स नेटवर्कच्या पोल्सनुसार आता पोल ऑफ पोल नेमकं काय सांगतायत या सगळ्यांचा सार आपण काढला तर ॲव्हरेज नुसार एकूण जागा आहे 227 आणि त्यामध्ये भाजपला म्हणजे भाजप प्लस त्यांच्यासोबत शिवसेना सुद्धा आहे त्यांना 135 जागा मिळण्याचा अंदाज आहे. शिवसेना युबीटी आणि मनसेची जी युती होती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सुद्धा त्यांच्यासोबत होता त्यांना 63 जागा, काँग्रेस प्लसला 16 जागा आणि इतर पक्षांना 13 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर निकाल नेमके काय असतील याविषयी उत्सुकता आहे आणि अशातच आज आलेले हे पोल आपण बघितलेले आहे त्यामुळे आता एक अंदाज बांधायला सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे पुढे नेमकं काय होणार आणि एक्झॅक्ट आकडे नेमके काय असणार ते आपल्याला उद्या सकाळी 10 वाजल्यापासून कळणार आहे आणि त्याचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून घेत राहणार आहोत. तर त्याच्यामुळे सकाळी तसं तर आपण बघायला गेलं तर मतमोजणीला 10 वाजल्यापासून सुरुवात होईल पण त्याच्या आधीच्या ज्या काही घडामोडी आहेत प्रतिक्रिया आहेत आणि ज्या पद्धतीने हालचाली मतदान मोजणी केंद्रावर आपल्याला दिसतील मतमोजणी केंद्रावर त्याचेही प्रत्येक अपडेट आपल्याला घेत राहायचे आहेत. मात्र ही जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये अटीतटीची लढत बऱ्याचशा ठिकाणी पाहायला मिळालेली होती आणि एकूण जे उमेदवार आहेत ते 15-16 हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि जवळपास जी नगरसेवकांची संख्या आहे ती 3000च्या जवळ आहे. त्यासाठी 16,000 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि या सर्व उमेदवारांचं भवितव्य आज ईव्हीएम मध्ये कैद झालेलं आहे आणि उद्या सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्याच्यामुळे आता बीएमसी जी देशाची आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्राची राजधानी आहे तिथे नेमकी कोणाची सत्ता येणार याविषयी उत्सुकता आहे. त्याचबरोबर इतरही महापालिका अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि मुख्य म्हणजे इथं 8 ते 9 वर्षानंतर निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्यामुळे बहुप्रतीक्षित अशी ही निवडणूक आता संपन्न झालेली आहे आणि त्या ठिकाणी नेमकी कोणाची सत्ता येणार याविषयी उत्सुकता आहे. अशातच आज आलेले हे जे एक्झिट पोल आहे त्याच्यामध्ये बीएमसीचा आकडा आपण बघितला तर बीएमसी मध्ये महायुतीची सत्ता येईल असाच काहीसा अंदाज वर्तवला जातो. आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपचे राम कदम हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत. राम कदम, एक्झिट पोल तुम्ही बघितलेले असतील तुमचेही स्वतःचे काही आकडे असतील काही सर्वे असतील तुमची पहिली प्रतिक्रिया या सगळ्यावर काय आहे? मुळामध्ये आपण पहा ठाकरे बंधू फार मोठा गवगवा केला गेला. महाराष्ट्र 36 जिल्ह्यांचा आहे पण हे 2.5 जिल्हे सोडून कुठे गेले का हो? मुंबई, ठाणे आणि नाशिक याच्या पलीकडे ना ठाकरे भाऊ गेले ना शरद पवार गेले ना काँग्रेसचे नेते गेले. याचं उत्तर आपण सुषमा अंधारेंकडून घेऊया त्याही आपल्या सोबत आहेत. हा बोला की निवडणुकीपूर्वीच ठाकरे बंधूंनी शरद पवार आणि काँग्रेसनी पराभव स्वीकारला आणि हीच गोष्ट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळेस सुद्धा झाली. म्हणून हे घराच्या बाहेरच पडले नाहीत आणि आज सकाळपासून पण रडगाणं कसं सुरू होतं आपण पाहिलं की शाई पुसली जाते. अरे स्वतःची शाई पुसलेली दाखवायचं खरं, अजूनही वेळ नाही गेली, लावा फोन त्यांना. स्वतःच्या बोटाची शाई पुसली गेली का दाखवा बरं, उगाच काही रडत बसायचं. मुळामध्ये स्वतःच्या अहंकारापोटी उद्धव ठाकरेंना त्यांचे नेते आमदार खासदार सगळे सोडून गेले. अजूनही त्यांना चिंतन करायला वेळ नाही. मनसेची तीच गत आहे, त्यांचे नेते त्यांना सगळे सोडून गेले आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री असून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 57 पेक्षा मोठे कार्यक्रम रोड शो पासून मुलाखतीपासून सभांपर्यंत घेतल्या. ती स्थिती माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील दिवस रात्र मेहनत केली. कष्टाचं फळ आहे. त्याच्यामुळे एक्झिट पोल जे दाखवत आहे ते भारतीय जनता पार्टी महायुतीच्या कार्यकर्त्यांचे कष्ट आणि मागच्या 3.5 वर्षात झालेला विकास आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा चेहरा या सगळ्या गोष्टींना लोकांनी पसंती दिली आहे आणि तीच पसंती तुमच्या एक्झिट पोलवर दिसते. म्हणजे आकडे तुम्हाला दिसत आहेत त्याही पेक्षा चांगले आकडे उद्या दुपारी 2 नंतर स्पष्ट होतील. 29 महानगरपालिका आहेत, जवळपास 99 ठिकाणी
महायुतीची सत्ता स्थापन झालेली दिसेल आणि ती कामाच्या आधारावर आहे हो. मुंबईमध्ये कोविडच्या काळात गोरगरिबांच्या पोटची खिचडी ती सुद्धा लुटून खाल्ली ठाकरे परिवारानं. औषधं ती सुद्धा लुटून खाल्ली. लोक विसरत नाहीत. मुंबईमध्ये 11,000 लोकांचा तडफडून मृत्यू झाला. त्या मृत्यूला मी जबाबदारीनं सांगतो, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. राम